पाहायला मिळाला. मनोज झोरे या फलंदाजाच्या बॅट मधनं वर्णे विपक्ष नक्कीच आमचे पळसदरेजी गावचे कंबळे फिरकर साहेब यांचे आगमन झाले. आयोजकांच्या वतीनं त्यांचे सुद्धा सहर्ष स्वागत. आणि वळूया सामन्याकडे. इथे पुन्हा एकदा चौकार होत्या बॅक टू बॅक. हा दुसरा चौकार. नक्कीच चांगली सुरुवात आंबेवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळताना मात्र मनोज झुरे करतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने ग्लास केला. लॉंगांना क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूला अंकुश. एक धावफलकावरती मात्र जरूर आले. 2 फटके मात्र मोठे पाहायला मिळाले. आणि त्यानंतर एक चिक्की सिंगल. इथे मात्र नक्कीच डोकं शांत ठेवून फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र होताना पाहायला मिळतंय वर्णी टीम कडनं. म्हणजे पॉवर प्लेचे षटक आहे. नितीन मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. क्षेत्ररक्षक आहे कैलास भस्मा. अफलातून फटकेबाजी आदिवासी षटकामध्ये मात्र पाहायला मिळाली. कैलास भस्माची चौफेर फटकेबाजी मात्र केली होती कैलास भस्मान फोकरवाडी टीमच्या अगेन्स्ट. आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र पाहायला मिळेल. पंचांचा बोट आकाशाला गवसणी घालतोय. बॅट कट चेक करायची आहे. टीम का बॅट कट ना. बॅट कट आहे त्यांचं. धावा किती 3 2. बॉल आहे ना. मॅनेटरी पॉवर द्यायचं षटक आहे. आणि या षटकामध्ये
धावांचा विचार केला गेला तर 12 धावा 5 चेंडू मागे मात्र खर्च केले आहेत नितीन. पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती मनोज, नॉन स्ट्राईकला आनंद, सॉरी रमेश. इथे दांडे गोल. नक्कीच इथे मात्र इष्टा उद्ध्वस्त केल्यात मनोज झोरेच्या. चांगली सुरुवात मात्र आपल्या टीमला करून दिली आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच बाद झाला मनोज झोरे. एक महत्वाची सफलता मात्र मिळवली ती आंबेवाडी टीमच्या गोलंदाजानं. मात्र तत्पूर्वी संधी देऊया डीजे मास्टरला. फलंदाजीची गणना च्या लिस्ट मध्ये मात्र हा फलंदाज येतोय. तोच फलंदाज नजरेच्या आतमध्ये एंटर होतोय. नक्कीच गोलंदाजी ट्रॅक वरती विलास भस्मा मात्र येतोय. बराच वर्षांचा अनुभव मात्र आज स्टेशन टावरवाडी ग्राउंड वरती मात्र पणाला लागला. पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकलाय. इथे दांडे गोल पहा. इष्टांच्या घरची किती मात्र कुठेपर्यंत आले. इकडे इकडे पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट. अफलातून गोलंदाजी अनुभव मी म्हटलं होतं बऱ्याच वर्षांचा अनुभव क्रिकेटचा आहे विलास भस्माकडे आणि रमेशला मात्र परतवलं पहिल्या चेंडूवरती. बॅक टू बॅक दुसरी विकेट मात्र बॅक टू डगआउट आले वरने टीमची. ने बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय रवी. नक्कीच त्याला स्पीड अप करायचा. वरने टीम आपले फलंदाज सुद्धा थोड्या गतीने पाठवायचे आहेत. अजूनही बरेचसे सामने आपल्याला आजच्या रात्रीमध्ये मात्र पार पाडायचे आहेत. ने बॅटर ऑन स्ट्राईक वरती रवीला पाहतोय. नक्कीच पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या चेंडूवरती मनोजनं आपली विकेट गमावली होती. तदनंतर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवल्या. विलासना इथे मोठा फटका डाऊन द ग्राउंड. चेंडू चालला सीमा पार. हा येतो आहे चौकार. नक्कीच सर्वात सेफ फटका मात्र या चेंडूवरती पाहायला मिळाला. स्टेटन ड्राईव्हचा फटका होता. वन बाउन्स बाउंड्री लाईन क्लिअर केली चेंडूनं आणि या चेंडूवरती मात्र 4 धावा जरूर खर्च केल्या त्या विलास भस्मान. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू बराच काळ हवेमध्ये. डाऊन द बॉल शतरक्षक येतो. इथे चुकी येणार नाही. वन मोर विकेट डाऊन. वरने टीमची रवीला सुद्धा परतावं लागतं. चला स्पीड अप करायचं आहे वरने टीम. त्वरित आपले फलंदाज मैदानात पाठवायचे.
ते मात्र पुसलं जाईल. फक्त आमदार म्हणून नाव राहील. नक्कीच तिथे पहा स्वागत केलाय. हा स्वाग वेगळा वर्णे टीमचा, हा स्वाग विशालचा. नक्कीच अजून एक स्वाग आपल्याला पाहायचा आहे, तो आनंदचा. आपलातून पटका पाहायला मिळालाय. तो डीजे आल्या. शेतकार रोखला विशालला. अजूनही आनंदची पारी मात्र पाहायची बाकी आहे. हा या खेळाडूची बॅट लागली ना तर भल्या भल्या गोलंदाजाला पाणी पाजू शकतो. इथे मात्र झेल उडाला. डाऊन द बॉल. विकेट किपर विनय देतोय. जे चुकी होणार नाही. अजून एक विकेट डाऊन होत्या. टोक प्लीज. इंटर होतोय. नक्कीच आल्या आल्या विशालनं मात्र आक्रमण केलं होतं विलास बसमा या गोलंदाजावरती आणि तदनंतर कमबॅकिंग चेंडू फेकला विलास बसमानं आणि विशालला मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र परतीचा प्रवास करावा लागला. एक लेफ्ट हँड बॅटर ऑन स्ट्राईक वरती रोशन होत्या. अजूनही आनंद मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी आला होता. तो नॉन स्ट्राईक एंड वरती उभा. जशी काही याची बॅट बोलली ना तर नक्कीच एक मोठं टार्गेट मात्र नक्कीच सेट होऊ शकतो आंबेवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळताना. मात्र आंबेवाडी टीम मध्ये सुद्धा एक चांगली बॅटिंग लाईन मात्र आहे. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू फेकलाय. पंचांचा इशारा येतोय षटक संपण्याचा आणि 2 षटकानंतर धावांचा विचार केला गेला तर प्रथम फलंदाजी करत असताना वर्णे टीमच्या 22 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर मध्ये मात्र एक चांगलं टार्गेट सेट करणार का वर्णे टीम आंबेवाडी टीमच्या अगेन्स्ट खेळता असताना. चला स्पीडअप करायचा आंबेवाडी टीम. चला स्पीडअप करायचा आंबेवाडी टीम. आपण खूप उशीर करताय. 15 मिनिटांच्या आत आपले 3 ओव्हर संपवायचे आहेत. 15 मिनिटाच्या आत जर आपल्या 3 ओव्हर संपल्या नाही तर जे 5 क्षेत्ररक्षक आहेत बांडे लगतचे त्यातला एक खेळाडू मात्र 30 सर्कलच्या आतमध्ये गेल. हा फटका चांगला दमदार आहे. चेंडू चालला सीमा पार. 1 बाउन्स चौकार अनंतच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. टोक डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उसळी कमी घेतली आणि सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये मात्र जाऊन विसावला गेला. निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच अंकुश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. या गोलंदाजाकडे सुद्धा बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि तोच गोलंदाज अंकुश मात्र आनंदच्या समोर आहे. इथे झेल उडाला. 2 क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेट किपर विनोद मात्र सांगतोय मी कॅरी करतो हा झेल.
आणि कॅरी मात्र प्रॉपर केला जातोय. आणखी एक मोठा हादरा आनंदला मात्र परतावं लागतंय. नक्कीच सुरुवात मनोज जोरेनं मात्र चांगली केली होती आणि तदनंतर मात्र शेवटच्या चेंडूवरती आपली विकेट गमावली. तदनंतर मात्र नक्कीच थोडा बॅकफूट वरती ढकलला गेलाय. मात्र धावा जरूर येतात. विकेट मात्र वारंवार जाताना पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये वरने टीमच्या. मी बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र एंटर होतोय. नवनाथ हा सुद्धा एक बिग हिटर फलंदाज वरने टीमचा. आंबेवाडी टीम स्पीडअप करायचं आहे. इथे झेल उडाला. कॅरी होणार का? मात्र झेल नाहीये. नक्कीच इथे तडम्यान रिझर्व मधला मात्र क्षेत्रक्षक थोडा बॅकफूट वरती गेला होता, त्यामुळे मात्र झेल टिपला आला नाहीये. एक चिक्की सिंगल या चेंडूवरती मात्र नक्कीच मिळतोय वरने टीमला. धावांचा विचार केला गेला तर 27 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. रोशन लेफ्टर बॅटर मात्र ऑन स्ट्राईक वरती होतोय. नगरा आडवे बॅटने चेंडूला केला. शतरक्षक बॉल पर्यंत येसपर्यंत एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली जाते. एके धावे ना 28 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना वरने टीमच्या. चला स्पीडअप करा आंबेवाडी टीम. वारंवार आपल्याला सूचना देतोय. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. तिसरा स्पेल मात्र संपुष्टात आला आंबेवाडी टीमच. आणि धावांचा विचार केला गेला तर 28 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या. प्रथम फलंदाजी करत असताना वरने टीमच्या. इथे मात्र स्लॉगवर षटक आहे आणि या स्लॉगवरच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा येणं गरजेचं आहे. आणि त्या धावा मात्र येतील का? कारण आनंद सुद्धा स्वस्तात परतलाय. चला आंबेवाडी टीम मीटिंग घ्यायची नाहीये. स्पीडअप करा आंबेवाडी टीम. मयूर एक तास लावत का काय? स्लॉगवरती षटक आहे. रोशन ऑन स्ट्राईक वरती. पहिला चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा नक्कीच पंचांचा निर्णय आहे. थोडा अंपायर चेक करा कारण गोलंदाज समोर आलाय पंचांच्या. बॉल आहे पंच. फेअर डिलिव्हरी. नक्कीच कैलास मात्र स्वागवरचं षटक हाताळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने समीकरण पाहायला मिळाला. मात्र यष्टीरक्षक चुकी करतोय आणि पंच दोन्ही हात समांतर करतायत जमिनीला. नक्कीच मागचा चेंडू चांगला टाकला होता आणि त्याच पद्धतीने मात्र या चेंडूवरती सुद्धा कामगिरी करायची होती कैलासला. मात्र थोडीशी लाईन मात्र नक्कीच खराब पाहायला मिळाली कैलासची. आणि इथे मात्र पंचांकडनं मात्र दंडित करण्यात आलं ते कैलास बसमाला.
हालो फुलटा चेंडू मात्र थोडा धीम्या गतीनं फेकला होता. व्हेरिएशन मात्र या चेंडूवरती पाहायला मिळालाय कैलाच. नक्कीच चांगली गोलंदाजी मात्र पाहायला मिळते आंबेवाडी टीमच्या गोलंदाजांकडनं. पहिलं षटक जर विचार केला गेला नितीनचा, पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू मात्र फेकताना कैलास बसमाला आपण पाहतोय. करावी हवीन. आता मात्र एक आणखी एक एक्स्ट्राची धाव मात्र जोडली जाईल. 1+1 2 धावा. 31 धावा मात्र धावफलकावरती या 2 धावेच्या मदतीने मात्र जोडल्या गेल्यात. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 3 बॉल मध्ये एखादा मोठा फटका आला तर नक्कीच एक चांगला टार्गेट मात्र वर्णे टीम आंबेवाडी टीमच्या अगेन्स्ट मात्र करताना पाहायला मिळेल. हा चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी निघाल्यात. 2 धावा कंप्लीट होणार का? मात्र चेंडू कॅरी करता आला नाहीये कैलास बसमाला. बघता बघता मात्र त्याच्या चपलानं 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या आहेत रोशन आणि नवनाथ कडनं. नक्कीच अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 35 धावा मात्र धावफलकावरती 33 धावा मात्र धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या वर्णे टीमच्या. हा फुलटा चेंडू स्लोवर होता मात्र तितकं काही एलिमिनेशन पाहायला मिळालं नाही. धावणे बॉल क्षेत्ररक्षक होता मात्र झेल सुद्धा सोडला. 2 धावा जरूर मिळवल्या. पुन्हा एकदा नवनाथनं चांगली कामगिरी मात्र पाहायला मिळते नवनाथची. कारण जिथे विकेट होती तिथे विकेट मात्र गमावल्या आंबेवाडी टीमनं. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. गोलंदाज सुद्धा चेंडू खाली येतोय. पुन्हा एकदा झेल ड्रॉप आणि नॉट आउट. 2 धावा कंप्लीट. 37 धावा धावफलकावरती पहिल्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना वर्णे टीमच्या आणि दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र धावा बनवायच्या त्या आंबेवाडी टीमला 38 धावा. नक्कीच चला वर्णे टीम आपली प्लेइंग 11 टीम घेऊन मैदानात जायचं आहे. नक्कीच इथून पुढे या इनिंग मध्ये आपण आवाज ऐकाल आमचे मुक्ते गावचे मित्र आणि आमचे साथी समालोचक रमेशजी भांडेलकर सरांचं. तर नेक्स्ट मॅच नागाजीवाडी आणि चौधरीवाडी दोन्ही तुमच्या घरदारला विनंती असेल की आपण टॉससाठी व्यासपीठ संपर्क साधा. सागाजीवाडी आणि चौधरवाडी या 2 टीम्स आपण जर उपस्थित असाल तर आपण टॉससाठी लगेच इन्व्हाइट व्हा. पुढची मॅच मात्र आपली असेल. अन्यथा एक षटक फेकण्याच्या आधी जर आपण टॉससाठी आला नाहीत तर आयोजकांकडून मात्र तुमच्या प्रत्येक ओव्हरचे 2 चेंडूची पेनल्टी असेल तुम्हाला. सागाजीवाडी आणि चौधरवाडी या दोन्ही टीमच्या करत आला. तर मॅच मात्र सध्या मॅच वर्णे आणि त्याच्या विरोधात मात्र आंबेवाडी या 3 टीम मध्ये आपल्याला ह्या संघर्षाची लढाई. वर्णे टीम आंबेवाडी टीमला मात्र धावसंख्या 37 दिली होती वर्णे संघाला.
38 धावसंख्येची गरज आहे ती तर ओम साई गोरेगाव बी आणि कांडोली दोन्ही टीमचे करायला आले असेल तुम्ही देखील रिपोर्ट करा आपण आयोजकांशी. त्याचबरोबर पलेगिरी बी आणि जुमापट्टी हे देखील संघ आले असेल तर आपण लगेच आयोजकांचा साधा. आणि तत्पूर्वी विनंती करतो की सागाची वाडी आणि चौधर वाडी या दोन्ही टीमच्या करायला इन्व्हाइट करतो की आपण टॉससाठी लगेच व्यासपीठी संपर्क साधा. ऑनलाईन मॅच तिथे सजली जाते. वर्णे विपक्ष आंबेवाडी वर्णे संघाने प्रथम बॅटिंग करताना 37 धावसंख्या धावफलकावरती लावल्यात. म्हणजे आंबेवाडी टीमला प्रथम 24 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज मात्र असणार आहे. सलामीची जरी रवाना झाली आहे. टायमर देखील लावायला जातो. इथे 15 मिनिटांमध्ये आपलं 3 षटक कंप्लीट करायचं आणि त्याच्यानंतर अन्यथा 16व्या मिनिटं लागला चौथ्या षटकाला तर आपला एक क्षेत्ररक्षक 34 सर्कलच्या आतमध्ये मात्र असेल. म्हणजे 4 क्षेत्ररक्षक 34 सर्कलच्या बाहेर आपले तैनात करता येतील आपल्याला. हे पॅनल देखील असेल. तर सागाची वाडी आणि सौदरवाडी दोन्ही टीमचे करता उपस्थित असाल तर टॉस आम्ही सत्य मुख्य आयोजक राकेशजी कवटे सरांना विनंती असेल की आपला सुभाष मात्र टॉस करायचा आहे तो सागाची वाडी आणि सौदरवाडी या दोन टीम्स मध्ये. पहिला शेंडूवरती स्वागत केलं लांग आणि क्लिअर करणारा हा 38 धावसंख्येचा पाठलाग करा असताना पहिल्या चेंडूवरती धनागती प्रहार आलाय षटकार. आता बघूया डिझास्टरला संधी. गोलंदाजी करतो की आक्षेप घेतल्यानंतर गोलंदाजाचं वळण देखील इकडे आपल्याला पाहायला मिळेल. आता हा देखील शरीराचा अपघात घेणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडू निर्धाव लगेचच कमबॅक पाहायला मिळतं आपला गोलंदाज विशाल कडून. कारण की 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या आजच्या दिवसामध्ये ती धावसंख्या डिपेंड देखील झाली. परंतु आता एखादा संघ असा निघेल का तो धावसंख्या पाठलाग देखील करू शकतो. आता मात्र कडे पूल करायचा होता. बॅकहँड एरिया शोधलाय चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली आणि याच्यावरती देखील 4 धावा मिळत आहेत. आणि 4 धाव संख्येच्या मध्ये टीमची धावसंख्या 10 अंकावरती आणि तिचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर विशाल पुरुष सज्ज झालेत. रिबासाठी आमदारी तलवार प्रयत्न आणि सक्सेसफुल देखील ठरलाय. विनेशच्या बॅट मध्ये आलेला हा स्वीट साऊंड ऑफ दिस बॅट आलायचा चौकार. राकेशजी कवटे यांच्या संयुक्त विद्यमानाने 4 दिवसीय स्पर्धा डे नाईटची म्हणजे प्रकाश झोतामध्ये असणारी स्पर्धांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली आहे.
त्याचे देखील आपण स्वागत देखील करूया. समोर चेंडू उडवला कव्हर मधून, चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडूच्या जमिनीला गुदगुल्या करत चेंडू निघून चाललाय, सीमा रेषा बाहेर आलेला. हा पुनश्च बाक्रमाट दुसरा चौकार, ठोक डीजे. डॉट चेंडू आला म्हणजे तब्बल 18 धाबा 38चा पाठलाग करायचा आहे आणि आता 18 धाबा धाव फलकावरती. फुलटा चेंडू आणि फुलटा चेंडूला वॅकन दिला, थर्डमॅन बॉन्डलाईनच्या बाहेर चेंडू फेकून दिला, आकाशाला गबस निघालणारा हा आला विनोदचा धडाका, षटकार. षटक अच्छा ह्या मॅच मध्ये आज जिंकल्यामध्ये आपण पाहिलं ना तर असं एकही फलंदाज भेटला नव्हे का त्याने पॉवर प्लेचा फायदा उचलला नाही. परंतु या फलंदाजाने विनोदने आज मात्र हाहाकार माजवलाय. या स्पर्धेमधला सर्वात मोठी धावसंख्या ठोकणारा पॉवर प्लेच्या षटकामध्ये हा विनोद हा फलंदाज ठरतोय. कारण की तब्बल त्यांनी पहिल्या षटकामध्ये 24 धावा, 2 षटकार 3 चौकार आणि एक जरूर निर्धाव चेंडू खेळला असेल तरी पण त्यांनी पार सपाटून जशी कोंबडीची पिसं काढतात ना तशी गोलंदाजी पिसं काढण्यामध्ये माहीर मात्र ठरला. आता पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, धाव फलकावर धावा लागला 24. इनात नंबर 2 वरती गोलंदाजी मार्क वरती सज्ज गोलंदाज आनंद. स्ट्राईक एंडला जो कैलास नॉन साई चेंडू उभा राहिला होता, फक्त बघत बसला होता कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय विनोद. आणि आता त्याच्यावरती जबाबदारी स्ट्राईक एंडला कैलास आहे, नॉन वरती विनोद. पहा किती सेन्सिबल क्रिकेट आहे. कारण की कैलासला ठाऊक आहे जर का विनोदच्या बॅट मधून धाव संख्या येते ना तर आपण रिस्क घेणं गरजेचं नाहीये. आणि तेच मात्र गेलं, सिंगल काढून दिली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या 1 अंकाने फ्लाय मात्र होतीये, जाऊन मात्र पोहोचेल ती 25 या अंकावरती. 25 धाबा धाव फलकावरती म्हणजे अजूनही 13 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी टीम आंबेवाडीला. नेक्स्ट मॅच सागाची वाडी आणि सौदरवाडी या 2 टीम्स मध्ये मात्र हा मोठा मुकाबला आपला पाहायला मिळेल. अकुटप्पाचा पूलचा पटका धमाका ब्रँड आलाय विनोदच्या बॅट मधून आलेला हा पुनश्च विनोद षटकार. धावसंख्येचा पाठलाग कसा करायचा, शॉर्टर्म क्रिकेट आहे आणि त्याच्यामध्ये बचावात्मक म्हटलं तर आपल्या फटकेबाजी करणं गरजेचं आहे. सेफ हा देखील फटका दमदार असणार आहे. विनोद आता ठरवून ठेवलाय 2 षटकांमध्ये आज सामना कव्हर करायचा आणि आता देखील आलाय चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकाने फ्ला मात्र होईल, जाऊन पोहोचेल ती 35 या धावसंख्येवरती. 3 धावसंख्येची गरज आहे. 38चा पाठलाग होता आणि 38चा पाठलाग आतापर्यंत पाहायला गेलं तर 1.4 चेंडूची समाप्ती झाली आहे, 3 चेंडूची समाप्ती झाली आणि धाव फलकावर जावं लागलं तर तब्बल 35. म्हणजे इथून जर का बॅटिंग असते आंबेवाडी टीमची तर 70 ते 80 धावसंख्या या मैदानावरती झाल्या असत्या. हा चेंडू मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील नाहीये. हा चेंडू निर्धाव आहे. हे चेंडू पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून हवे होते ते म्हणजे वरने टीमला, परंतु थोडासा अंगलट आला डिसिजन आणि त्याच्यानंतर असलेला हा त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय वरने टीमवरती.
हा पटका चांगला आहे. पालक स्वीटनं शिंदमध्ये फेकून दिला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा विनोदच्या बॅटमधून जसा एमएस धोनी मारतो षटकार तसा आला मॅच फिनिशर षटकार.